परभणी लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बांधवांना, ज्यांनी मला मतदान दिलं आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही, असे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मतदार बांधवांनो, माझा थोडासा आवाज बदलला आहे सर्दी वगैरे झाल्यामुळे. तरी पण हे आपलं कार्य हे सतत चालूच असणार आहे. सर्दी खोकला हे तो नॉर्मल असतं. तर हा निवेदन द्यायचं होतं. काही कारणामुळं तहसील प्रशासनाला निवेदन देता आलं नाही. त्यामध्ये इतरही मोर्चे वगैरे होते आपल्या समाजाचे, त्यामुळं आपण थोडंसं लेट केलं. तर आज द्यायचं होतं, परंतु आजही मी गंगा दौऱ्याच्या निमित्तानं आलेलं असल्यामुळे तर आज या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडत चाललेलं आहे, अतिशय नुरगुरूत अशा पद्धतीनं तरुण हत्या करत आहेत. ज्याचं कुठं पार्श्वभूमीमध्ये किलर असे नाहीत किंवा असे जे लोक युवक आहेत ज्यांना शिक्षणातून पुढे यायचे, तर यांचे ब्रेन वॉश करून यांना विचित्र मार्गानं लावून यांच्या नशा वगैरे हे सगळे वाटप करून हे आपले कार्यकर्ते हे पोसून ह्याला अतिशय क्रूरतेने हत्या करून घेण्यात येत आहे अशा युवकांना. ते अशा युवकांना आपण नॉलेज देण्यासाठी समोर यावं लागेल. पुढं भविष्यामध्ये हे अजून प्रकार वाढत चाललेला आहे. तर असे आपले जे घटना झालेल्या आहेत, ह्याच्यात 2-3 ठिकाणच्या आधी दौरे आहेत सांत्वन म्हणून. त्यामुळं आज प्रशासनाला मी निवेदन देणार होतं, परंतु आता ख्रिसमस सण आल्यामुळं ते निवेदन देता येत नाही. परंतु आपण ही तारीख ही डिक्लेअर केलेली आहे 25 तारखेला, 25 जानेवारीला तहसील प्रशासनाच्या समोर आपण एक दिवशीय लाक्षणिक उपोषण म्हणजे अन्न पाणी त्याग करणार आहोत. तर ते हे कुठल्या पक्षासाठी किंवा पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात नाही करत. मी महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका पाहिल्यात. ही जी निवडणूक ही माझ्या डोळ्यानं पाहिलेली, मी स्वतः उमेदवार होतो दोन्ही निवडणुकामध्ये. तर हे आता जे चाललेलं आहे हे लोकशाही मार्गाने चाललेलं नाही. आपल्या देशामध्ये देश आपलं स्वातंत्र्य का झाला, कसा झाला, हे लोक आता विसरून चाललेले आहेत हळूहळू. तर ही गुंडगिरीने, दादागिरीने आणि पैशाच्या ह्याच्यावर जनतेच्या नरड्यावर पाय देऊन पैसे कमवायचे आणि तेच पैसे वाटून तरुणांना व्यसनाधीन करायचं आणि मतदान करून घ्यायचं, ही पद्धत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ह्याचं कुठंतरी रोष एक मला ही गोष्ट खपली नाही. मी एक निस्वार्थी आणि समाजासाठी झगडणारा, माझ्या आयुष्याचे जेवढे क्षण असेल तेव्हा जगणं आणि समाजासाठी देणं, हा असं एक व्यक्तिमत्व म्हणून ही मी आहे पहिल्यापासूनच. तर ही मला गोष्ट योग्य वाटली नाही. म्हणून एक जसं आपलं बाळ घरी रुसून बसतं, मम्मी पप्पानं दप्तर नाही दिलं का अन्न थोडंसं जेवत नाही का रुसून बसते, तसं मी हे प्रशासनावर रुसून बसत आहे. रोष माझा व्यक्त करत आहे. आणि एक दिवस मी स्वतःचं कुठंतरी काहीतरी याला पर्याय काढावं कुणीतरी किंवा जनतेनं मनात घ्यावं म्हणून मी अन्न पाणी काहीच घेणार नाही त्या दिवशी. आणि न घेता एक उपोषण करणार आहे, निषेध करणार आहे या गोष्टीचा. तर तुम्ही जसं जमन तसं तुम्ही नाही भेटायला आले तरी चालतं, पण मनात राहू द्या. ऑनलाईन सोशल मीडिया वगैरे एक सपोर्ट करा किंवा तरुण नेतृत्व आहे. मी माझ्यासाठी कधीही लढलं नाही, मला समाजासाठीच लढायचं आहे भविष्यामध्ये. तर वेळेचं बंधन असतं प्रत्येक ठिकाणी. तर कोणी आता भरपूर जण आता म्हणत राहतात आपण ह्याच्याकडे जायचं नसतं. तर मला बरेच जण म्हणले की तुम्ही आयुष्यात कधी आमदार खासदार होणार नाही. मुळात लक्षात घ्या तरुणांनो, बऱ्याच युवकांना नेमकं माहितीच नाही हे इलेक्शन काय असतं. लई जण मला म्हणले, त्याच्यातले 7-8 जण तर म्हणले तुम्ही नेमकं मला सांगा की आमदारकीला मतदान करावं का खासदारकीला करावं, तुम्ही एक ध्येय हे करा. म्हणजे ह्या तरुणाला नेमकं माहितीच नाही कुठलं सभागृह, कुठली निवडणुका, कोणतं काय, कुठलंच नाही. आपापल्या इंजिनिअरिंगचा याचा त्याचा अभ्यास आहे छोटासा, बाकीचं हे काहीच नाही. तर मी ह्या तरुणांना राजकीय नॉलेज बी देणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला सध्या पद नाही भेटलं, तर पद भेटलं तर मी माझ्यासोबत मंत्रालयात घेऊन जाणार आहे, सर्वांना ट्रेनिंग देणार आहे, माझ्या स्वतःचा फंड बी लावणार आहे त्यांच्या मार्गे, जेणेकरून यांच्या मनात असं वाईट येणार नाही आणि वाईट मार्गाला जाणार नाहीत, व्यसनाला जाणार नाहीत. ही क्रूरतेचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. असं ज्याच्या खानदानात कोणा मर्डर केलं नाही काय नाही असे आलेत समोर सुशिक्षितले युवक, आणि येऊन एवढं खतरनाक मर्डर करत आहेत की ते भयानक. आणि मीडियावाल्याला विनंती आहे, ह्या गोष्टी दाखवू नका बांधवांनो, याला तुम्ही प्रोत्साहन द्यायला तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्ही एक केलं तर घटना कमी व्हाली का महाराष्ट्रात घटना बिलकुल कमी झालेली नाही. बारामती देखील सुरक्षित झालं नाही. काल परवा एका मॅटरमध्ये एक तरुण होता कॉलेजचा स्टुडंट, त्यानं आपल्या एका छोटासा इंस्टाग्राम या सगळं किरकोळ कारणामुळं त्याचा त्यानं 2-3 जणांनी एवढी भयानक हत्या केली, खतरनाक हत्या केली.
मग त्या जिल्ह्यामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी थोड्याशा योजना केल्या, तसं योजना इकडे बी करा ना. हे महाराष्ट्र तुमचा आहे दादा, इकडे बघा सर्वांकडे. थांबवा, ही कळकळीची विनंती सांगतो सर्व कार्यकर्त्यांना. मी कुठल्या एका पक्षाचा किंवा नाही, मी आतापर्यंत सगळं अपक्षच निवडणुका लढवल्यात. मी तुमचाच आहे सगळ्यांचा, हे मी एवढं सांगतो. आणि जे निवडून आलेत मी त्याच्या विरोधात नाही बाबा. तुम्ही आला कटलून आला, याच चांगलं आहे, तुमचं अभिनंदन मी हे करतो. फक्त मला ही गोष्ट आवडली नाही, मी डोळ्यानं बघितली. मी कलेक्टरला आदेश दिले, तहसीलदारला म्हणलं बा बूथवर माझ्या डोळ्यासमोर म्हणलं तिथं कॅमेरा नाही चालू, बाहेर हजारां नोटा चालू आहेत वाटणं. वाटा घ्या तुम्ही, मला काय म्हणणार, तुम्हाला वाटायच्यात ना लाख लाख रुपये द्या, मी फॉर्म वापस काढतो. सगळ्याला द्या, 3 लाख मतदान पडले ना, 3 लाख मतदाराला लाख लाख रुपये द्या. मी कशाला, मी राहतच नाही उभा, द्यायचं चांगलं द्या ना. हे काय 1000-1500 त्याच्यात काय होते हो, एक दिवसाचा नाश्ता पाणी चहा पाणी, दुसरं काय हे असं. हे गोष्ट मला योग्य वाटली नाही, म्हणून मी रोष व्यक्त करत आहे शासनाचा. मला एक दिवसासाठी अन्न त्याग करायचं. मला ही काय करू शकत नाही, मी माझ्यासारखा माणूस एकटा काय करू शकत नाही. तुमचा मला पाठिंबा लागते आणि तुम्ही हे माझे मतदार, हेच माझी एक संपत्ती आहे. तुमची ही ताकद मला पाहिजे. एवढंच बोलून मी थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय बळीराजा.